सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, पण हे कुठून आलं, स्टार्ट कसं झालं माहिती आहे का? नाही ना, मी सांगते. त्यासाठी आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची शपथ आहे. तुम्ही जो व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करता त्याची सुरुवात झाली एका मर्डरपासून. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. व्हॅलेंटाईन डे हा लव्ह आणि मर्डरचं सेलिब्रेशन आहे. असं का झालं तर बघा, 3rd सेंचुरीत रोममध्ये एक एम्पायर होता, क्लॉडियस सेकंड. त्याला वाटलं की युद्धामध्ये सिंगल सोल्जर्स जास्त आहेत मॅरिड सोल्जरपेक्षा, कारण मॅरिड सोल्जर्स युद्धामध्ये जाण्यापेक्षा घरी जायचे बायकोकडे. म्हणजे बेसिकली टिंडरचं एन्शियंट व्हर्जन पण अपोजिट. पण तिथे होता एक रिबेल प्रिस्ट सेंट व्हॅलेंटाईन. हा बाबा म्हणाला, नको तुझं लव्ह इज लव्ह, आणि त्याने सिक्रेटली कपल्सचं लग्न करून द्यायला सुरुवात केली. म्हणजे टेक्निकली व्हॅलेंटाईन हा पहिला लव्ह गुरु होता. विचार करा, जर तो तेव्हापासून रील्स बनवत असतात तर. पण आता इथे येतो ट्विस्ट. एम्पायरला हे कळलं आणि त्याने 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनचा मर्डर केला. म्हणजे तुम्ही आज जे रोजेस चॉकलेट्स देता त्या दिवशी ॲक्च्युली मर्डर झाला होता. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणं म्हणजे बेसिकली रिबेल प्रिस्टचा बर्थडे नाही तर डेथ ॲनिव्हर्सरी. जर कम्पेअर करायचं असेल तर जसं आपण दिवाळीमध्ये स्वीट्स खातो पण डायबिटीजचं टेन्शन घेत नाही, अगदी तसंच व्हॅलेंटाईन डेला आपण लव्ह सेलिब्रेट करतो पण मर्डर विसरतो. आणि आता तर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, म्हणजे एका मर्डरपासून सुरू झालेला डे आता पूर्ण वीकमध्ये कन्वर्ट झाला. तर आता तुम्हाला ट्रूथ माहिती आहे. त्या व्हॅलेंटाईनला ट्रिब्यूट द्यायचा असेल तर प्रेम करा, रिबेल व्हा, आणि हो, चॉकलेट्स द्यायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत.